रामकृष्ण हरी सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं दुपारचं रुटीन आणि त्याच्याबरोबरच मी दुपारी माझं फ्रीज जे आहे ते क्लीन करायला घेतलेलं होतं आणि फ्रीज क्लीन करताना काही छोट्या मोठ्या टिप्स, त्याचबरोबर दुपारी मी काय काय एक्स्ट्राची कामं करते ते सर्व काही आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करा. तर चला सुरू करूयात मग. तर इथे ना मी ऑनलाईन ग्रॉसरी मागवलेली होती. थोडं मला सामान लागणार होतं आणि त्याच्याबरोबरच ना हे आंबेही मागवले होते. तर हे रत्नागिरी हापूस आंबा होता. एवढा छान वास तर येत होता ना आणि पिकलेले असल्यामुळे ना मोह आवरणं लगेचच काय आहे ते धुवून म्हणलं थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवूयात. आणि आंबे जास्त असे उष्ण असतात म्हणून ते थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवले ना त्याची उष्णता आपल्याला किंवा आंबे आपल्याला बाधत नाहीत. त्याच्यामुळंच मी थोडंसं धुवून झाल्यावरती ते थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवलं आणि काय आहेत ते माझे दुसरे कामं करून घेतले. आंब्याचा सीझन असल्यामुळं ना दुसरं कुठलेच फळं खाऊ वाटत नाही, फक्त आंबेच खाऊ वाटतात. आणि घरी सगळ्यांना आंबेच आवडतात. त्याच्यामुळेच म्हणलं चला आता ऑनलाईन आपल्याला मागवायचंच होतं सामान, तर त्याच्यामध्ये काय आहे ते आपण आंबेही मागवून घेऊयात म्हणून. तर कधी पिकलेले येतात आंबे, कधी कच्चेही निघतात. मग हे पिकलेले होते म्हणून लगेचच काय आहे ते धुवून मी थोडा वेळ पाण्यात ठेवले. आणि इथे ना गावाकडून थोडे शेवया घेतलेल्या होत्या मी मागवून. तर त्या शेवया मला आता नीट व्यवस्थित ना थोडंसं त्याला ऊन देऊन घ्यायचं होतं. ऊन दिल्यामुळं ना थोडंसं त्याच्यामध्ये अजून जास्त दिवस त्या टिकल्या जातात. आणि ह्या शेवया बघा आपल्या रव्याच्या शेवया आहेत आणि एवढी छान बारीक बारीक शेवया होत्या ना ह्या. त्याच्यामुळंच मी ह्याच्या अगोदरही खाल्लेल्या होत्या म्हणूनच आत्ताही मी त्या रिटर्न मागवल्या. आणि हे काय आहे ते माझ्या किचनमध्येच थोडंसं दुपारच्या टायमिंगला ऊन येतं, तर त्या उन्हामध्ये थोडा वेळ मी त्याला ऊन देऊन घेणार होते शेवयांना. तर अशा काही शेवया एवढ्या बारीक केसासारख्या होत्या ना, त्या काढतानाही मला ते तोडू वाटत नव्हतं, पण ते शेवटी आपल्याला आता खाताना किंवा करताना तोडावंच लागणार म्हणून मी ते परातीत पण नीट बसण्यासाठी काय आहे ते थोडंसं तोडून घेतल्या. सकाळी नाश्त्याला काय करायचं, सारखं उठून पोहे उपीट करण्यापेक्षा ह्या शेवया ही उत्तम पर्याय आहे. म्हणूनच ह्या शेवया मी मागवल्या होत्या आणि ऐन टायमिंगला करतानाही जास्त वेळ लागू नये आपल्याला करायला पदार्थ, म्हणून मी आता हे उन्हाला लावून घेतल्यानंतर ना चांगलं कढईमध्ये गरम करून चांगल्या भाजून हे घेणार होते. तर अशा शेवया कोणाकोणाला आवडतात प्लीज मला कमेंट करून सांगा. मला तर हा इंडियन मॅगीचाच पदार्थ वाटतो. आपली भारतीय मॅगी, ह्याच्यामध्ये आपले तिखट मीठ मसाले टाका आणि 5 मिनटात शिजून व्यवस्थित रेडी तयार होते आपली इंडियन मॅगी. त्याच्यामुळे मैद्याची मॅगी खाण्यापेक्षा कधीही ही घरगुती पद्धतीने केलेल्या शेवयांची मॅगी खाणं कधीही उत्तमच आहे असं मला तरी वाटतं. हे छान असं उन्हाला लावून घेतलं मी आणि इकडे ऊन लागते तोपर्यंत फ्रीज मला क्लीन करायचं होतं. आता फ्रीज क्लीन करायचं मी सकाळीच ठरवलेलं होतं. सकाळी म्हणण्यापेक्षा आदल्या दिवशीच ठरवलेलं होतं. आपण सहसा करतो ना, उद्या आपल्याला काय काय कामं करायचे त्याची लिस्ट जर आपण आदल्या दिवशी जर बनवली ना, आपल्याला दुसऱ्या दिवशी जास्त लोड पडत नाही आणि विचार करण्यात जास्त वेळ हे जात नाही. तसंच म्हणून मी ठरवलेलं होतं की आज मला फ्रीज एनीहाऊ क्लीन करायचं आहे म्हणून. आता 6-7 महिने झालं मी डीप क्लिनिंग केलेली नव्हती फ्रीजची, जी काय आहे ते वरून वगैरे क्लीन केलेलं होतं. पण डीप क्लिनिंगमध्ये ना खूप एवढा कचरा कुठून आला फ्रीजमध्ये मला हेच समजत नव्हतं. आणि ह्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यामुळेही जास्त पसारा वाटला मला. मग मी आता इथे पुढे ठरवलेलंच आहे, जे आपल्याला गरजेचं आहे तेच मागवायचं आणि जे नको आहे ते डायरेक्टली डिस्ट्रॉय करून टाकायचं, ते साठवून ठेवायचं नाही. काय तर त्याच्यामुळं स्पेसही जायला लागला आणि ते विनाकारण तसंच राहायला लागलं फ्रीजमध्ये. म्हणून सगळं काय आहे ते भांडे मी अगोदर सगळे बाहेर काढून घेतली फ्रीजमधले आणि काय आहे ते मग क्लीन करायला घेतलं. आता आपण काय आहे ते वरून क्लिनिंग करतो, पण ही जी आतनं सगळं बघत होता ना तुम्ही, केवढा कचरा झालेला होता. अक्षरशः ना कुठून सुरुवात करू मला कळत नव्हतं आणि एवढा कचरा कुठून आला मला तेही कळत नव्हतं. तर काय आहे ते पूर्ण मी जे काचांच्या पट्ट्या आहेत त्या आणि इकडचे कॅबिनेट जे होते दरवाजाला लावलेले ते सगळे काय आहेत ना मी असे पुसून घ्यायचा विचार केला. पण पुसून हे ते व्यवस्थित क्लीन झाल्यासारखं वाटत नव्हतं म्हणून मी डायरेक्टली ते काढून काय आहे ते नळाखाली धुवायलाच घेतलं.
आणि त्याच्यामुळं ना एकदम मस्त अशी डीप क्लिनिंग झालेली होती माझी. आता हे नुसतं पुसूनच घेतलं तर खाली केर बघा केवढा पडलेला आहे. म्हणजे फ्रीज म्हणजे ना आपण आहे फ्रीज म्हणून हे ठेव ते ठेव असं करतो आणि जेव्हा असं आवरायचं असतं तेव्हा ॲक्च्युली आपल्याला कळतं की अरे ह्या गोष्टी आपल्याकडे तर बिनाकामच्याच पडून होत्या फ्रीजमध्ये. त्याच्यामुळे अशी थोडी तरी डीप क्लिनिंग आपण सारखी करायलाच हवी आहे. किचन कट्टा स्वच्छ ठेवतो आपण आणि किचन कट्टा स्वच्छ आहे तिथेच आपण दमून जातो म्हणून फ्रीजकडे लक्ष दिलं गेलं नाही माझ्याकडून. तर हा फ्रीज पहा अक्षरशः मला कळतच नव्हतं, हँग झालते पूर्ण. मी कुठून कामाची सुरुवात करून कशी करू आणि त्याच्यामध्ये बाळाला दुपारी सगळं सांभाळून कसं करायचं ते कळेना. तर हे काय आहे ते ना पूर्ण मी असं पाण्यामध्ये धुवूनच घेतलं. म्हणलं हे पुसापुशी करण्यात अर्थच नाही आहे, का तर ते व्यवस्थित क्लीन होणारच नाही. आणि काय आहे ते काचाही व्यवस्थित हाताळून काय आहेत त्या मी घासून घेतलेल्या आहेत. आता इथे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, तुम्ही डायरेक्टली काचा ज्या आहेत त्या काढायच्या भानगडीत पडू नका. त्या कदाचित फुटू शकतात, आपल्याला लागूही शकतात. त्याच्यामुळे जर जमलं तरच काढा, नाहीतर काय आहे ते व्यवस्थित पुसून घेतलं तरी चालेल. का तर साबण जे असतं ना, त्या साबणामुळे आपला हात सटकतो आणि त्याच्यामुळं ना ती काच पडायची शक्यता आहे, तुटायची, जखम व्हायची शक्यता आहे. त्याच्यामुळे असं काही करायच्या भानगडीत पडू नका तुम्ही. पण मला ते पटकन करून घ्यायचं होतं म्हणून मी काय आहे ते डायरेक्ट नळाखाली घेतलं काचा स्वच्छ करायला आणि अलगद ज्या आहेत त्या सावकाश व्यवस्थित अशा ह्याच्यामध्ये ठेवून थोड्या वेळ सुकवायला ठेवून दिल्या मी. मेन म्हणजे मला वाटलंच नव्हतं. मला वाटत होतं फक्त अर्ध्या तासामध्ये काम होईल, पण मला जवळजवळ 1 ते दीड तास लागला पूर्ण फ्रीज जे आहे ते क्लीन करायला. त्याच्यामुळे मी आता ठरवलेलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये एकदा तरी व्यवस्थित फ्रीज जे आहे ते व्यवस्थित क्लीन करायलाच पाहिजे म्हणून. म्हणजे ऐन टायमिंगला असा ताण पडणार नाही आणि जास्त वेळही लागणार नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्याला 1 दिवस ठरवणार आणि त्या दिवशी काय आहे पूर्ण फ्रीज व्यवस्थित क्लीन करून घेणार. आता इथे ना मला पुसताना लक्षात आलं होतं, हे नुसतं निरम्याच्या पाण्याने किंवा साध्या पाण्याने हे पुसण्यासारखे नाही आहेत डाग. त्याच्यामुळे काय आहे ते डायरेक्ट मी कॉलिन स्प्रे घेतला आणि त्यांनी सगळं व्यवस्थित जे आहे ना ते क्लीन करून घेतलं आणि त्याच्यामुळं खरंच एवढा इफेक्ट जाणवला. पूर्ण जे माझं फ्रीज आहे आतून ते पूर्ण पांढरं छान चमकत होतं आणि जास्त घासायला ताणही पडला नाही. आणि मेन म्हणजे कधीही फ्रीज असं स्वच्छ करताना ना फ्रीजचं स्विच जे आहे ते बंद करायचं आणि मगच काय आहे ते क्लीन करायला घ्यायचं. आणि ह्या पट्ट्या बघा, ह्या पट्ट्यांमध्येही एवढी धूळ होती, त्याही व्यवस्थित ओल्या फडक्याने पुसून घेतलं आणि वाटत नव्हतं की एवढा खराब झालेला असेल फ्रीज म्हणून. म्हणजे इमॅजिनच केलेलं नव्हतं. पण जेव्हा हे स्वच्छ करताना मेहनत कळाली ना, कसरत कळाली ना केवढी झाली ते. त्याच्यामुळेच म्हणलं आपण आता प्रत्येक महिन्याला करणं गरजेचंच आहे. एक्स्ट्राचा टाईम जर पाहायला गेलं तर दुपारीच असतो आपल्याकडे आणि दुपारच्या टायमिंगला हे असं माझ्या किचनमध्ये ऊन आल्यामुळं ना मला ते फ्रीज क्लीन करताना खूप असं नाकेनऊ आलं होतं. पण काय करणार, शेवटी मला हाच वेळ असतो एक्स्ट्राचा जादाची कामं करण्यासाठी. तर म्हणलं आता करणं तर गरजेचंच आहे. आणि एवढं ऊन पडलेलं शेवटी फॅनखाली व्यवस्थित बसून काय आहे ते मी हे जे एक्स्ट्राचे जे कंटेनर आहेत फ्रीजमधले ते व्यवस्थित पुसून घेतले आणि मग एक एक जे कप्पे आहेत ते व्यवस्थित भरत गेले फ्रीजचे. आता हा माझा फ्रीज जो आहे तो खूप जुना आहे आणि मला असे काही फॅन्सी वस्तूंमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आवडत नाही, का तर जेवढं गरजेचं आहे तेवढंच मी जास्त करून फोकस करून घेते. त्याच्यामुळे हा सिंगल डोअरचा फ्रीज माझ्यासाठी सफिशियंट आहे. आणि ते नवीन आता मार्केटमध्ये आलेले आहेत मोठे मोठे फ्रीज. मला तर असं वाटतं जेवढा मोठा फ्रीज तेवढी मोठी इन्व्हेस्टमेंट, शिवाय त्याच्यामध्ये आपण सामानही तेवढंच भरपूर भरू आणि त्याच्यामुळं ना जेव्हा आपल्याला असं क्लीन करावं लागेल ना तेव्हा खरंच नाकेनऊ येईल. मला तरी असं वाटते, का तर हा छोटा माझा फ्रीज असून मला हा क्लीन करायला कसं कळत नव्हतं कुठून करावं काय करावं. आणि मोठा जर फ्रीज असता तर बापरे, म्हणजे कळालंच नसतं काय करायचं आहे काही नाही म्हणून. त्याच्यामुळे जेवढं आहे ना छोटी गोष्ट तेवढी बरी. उगं मोठं पाहिजे म्हणून ते त्याला अर्थ नाही. माझ्या हिशोबाने तर मला ते नकोच आहे. जेवढं छोटं असेल ना तेवढं बरंच आहे. काय आहे ते मस्त क्लीन झाल्यानंतर ना ज्या त्या वस्तू जिथल्या तिथं ठेवताना एक मजा येतच होते. म्हणजे एवढं स्वच्छ फ्रीजमध्ये ज्या त्या वस्तू जिथल्या तिथं ठेवल्या ना एक मनाला समाधानही लाभत होतं.
आणि माझ्याकडे साई साठवून ठेवायला लागले सध्या मी. तर हे छोटंसं इथे तुम्हाला एक हे दिसलं असेल तर ते साईसाठी ठेवलेलं आहे मी. आणि हे बघा प्लॅस्टिकचे छोटे कंटेनर जे आहेत त्याच्यामध्ये रवा, एक्स्ट्राचं सुकं खोबरं असू दे, बदाम असू दे, ह्या ज्या गोष्टी आहेत अशा दिसतील आपल्याला लगेचच. त्याच्या हिशोबानेच मी काय आहेत त्या प्लॅस्टिकच्या ट्रान्सपरंट कंटेनरमध्ये ठेवलेलं होतं. आणि इथल्या इथं घेताही येतं आणि लगे कळतंही काय संपत आलं आहे आणि काय संपत म्हणजे अजून शिल्लक आहे ते. त्याच्यामुळे हे प्लॅस्टिकचे मला ना चहाचे डबे आहेत खरं तर हे. आपला महाराष्ट्र चहा जे आहेत त्याचे डबे आहेत हे. तर हे मला खूप म्हणजे बरे पडतात असं काही स्टोअर करण्यासाठी. आणि ट्रान्सपरंट पण आहेत त्याच्यामुळं कळतंही कुठली गोष्ट कशात ठेवलेली आहे ते. आणि फक्त पहिल्यावरच्या 2 कप्प्यांमध्येच काय आहे ते माझं सगळं सामान बसलेलं होतं. एक्स्ट्राचे खालचे जे 2 कप्पे आहेत त्याच्यामध्ये थोडंसं काही दुपारचं राहिलं वगैरे अन्न तर ते ठेवण्यासाठी म्हणून झालेलं आहे. आणि एवढं छोटा फ्रीज असून त्याच्यामध्ये एवढं छोटं सामान आहे ना, खरंच नवल वाटतं. आता हे मसाल्याचे दरवाजाला अडकवलेले जे खोके होते ते कधीतरीच लागणारे होते. त्याच्यामुळं ना त्याला कीड लागू नये म्हणून मी ते फ्रीजमध्ये ठेवलेले होते. इथे काही लोणची होती, मॅगी थोडीशी. आणि हे खालचे 2 जे स्पेस आहेत ते एक्स्ट्राचे आपल्याला वापरायला इझी पडतात. त्याच्यामुळे जेवढं जमेल तेवढं दरवाजामध्येच माझं तर बसून घेतलं गेलेलं होतं सामान. आणि असा काय आहे तो माझा मस्त असा क्लीन झाला फ्रीज. आणि जिथल्या तिथे गोष्टी ठेवल्यामुळे एक समाधान लाभलं की चला आपलं काम हे ठरवलेलं होतं ते पूर्ण झालं म्हणून. आणि येता जाता त्या शेवयांनाही सारखं मी वरती खाली करत होते. जिथं ऊन येतं तिथे ते हलवून ठेवत होते म्हणजे थोडं चांगलं दुपारचं ना त्यांना ऊन लागेल म्हणून. आणि मस्त काम झालेलं, थकवा आला होता. म्हटलं चहाच्या ऐवजी मस्त हा पिकलेला आंबा आहे, हा आंबा मस्त एन्जॉय करूयात. तर आंब्याचा रस तर आवडतोच, पण आता कुठे करत बसणार आंब्याचा रस म्हणून काय आहे ते म्हणलं आंबा चिरूनच खाऊयात. म्हणून ना हे चिरताना ना असं मला व्यवस्थित असं बॉक्स टाईपमध्ये कट करून खायला खूप आवडतं. ह्याचं ना म्हणजे लहान मुलांसारखी मजाच वेगळी हे असे आंबे खाण्यासाठी. आणि सगळं काय आहे ना, सगळं काम झाल्यावरती असं निवांत आपल्याला जे आवडतं ते खाण्यामध्ये ना एक समाधान किंवा एक असं सुख असतं. ते सुख मला अनुभवायचं होतं म्हणूनच म्हणलं व्यवस्थित जे काय आहे ते आपले आंबे व्यवस्थित कट करून ना निवांत बसून आपण एन्जॉय करूयात. आंबा खाऊन झाल्यावर थोड्या वेळ काय आहे तो आराम केला. आणि संध्याकाळी मला परत स्वयंपाक करायचा होता त्याच्यामुळे मी पुढे काही नंतर शूट केलेलं नाही. तर मस्त आंबा खात मस्त व्ह्यू जो आहे तो एन्जॉय केला. आणि पुढे शूट केला नसल्यामुळे मी काय तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे पुढच्या गोष्टी. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला भेटूयात नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.